नमस्कार फ्रेंड्स, एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवायचे आहे. तर फ्रेश स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे आणि स्ट्रॉबेरी देखील अगदी फ्रेश भेटलेली आहे. तर ही महाबळेश्वरमधून आणलेली स्ट्रॉबेरी आहे. तर माझे मिस्टर गावी गेले होते. गावावरून येताना महाबळेश्वर लागतं, तर तिथून त्यांनी फ्रेश अशी स्ट्रॉबेरी आणलेली होती. तर माझ्या मुलींना स्ट्रॉबेरी खूप आवडली, गोड होती, पण तरी देखील त्यांना मिल्कशेक प्यायचं होतं. तर मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक अगदी झटपट अशा पद्धतीने बनवणार आहे. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. रेसिपी नक्की बघा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर स्ट्रॉबेरी जी आहे ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. नंतर ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेली आहे. सर्व स्ट्रॉबेरी ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरते थोडंफार आपण साखर ॲड करणार आहोत, कारण स्ट्रॉबेरी ऑलरेडी गोड आहे. तर त्यामध्ये आपण एक अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. तर आपण त्यामध्ये 1 कप दूध ॲड करायचं आहे. 1 कपपेक्षा मी थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आणि नंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ते जाडसर पद्धतीने होईल. त्यासाठी आपण अजून थोडंफार दूध ॲड करून ते परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर स्ट्रॉबेरी मिल्कशेक आपलं रेडी झालेलं आहे, तयार झालेलं आहे. अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशा पद्धतीने घरच्या घरी आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलेला आहे. अगदी साधी सिंपल आहे. तर रेसिपी अगदी झटपट अशा पद्धतीने तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल, रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला, माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.